विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसंच पर्यावरण शांती असणं आवश्यक आहे असं सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये संत साहित्याचा समावेश करणं नितांत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थासाठी न करता ते स्वातंत्र्य चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडण्यासाठी घेतलं तरच भारत विश्वगुरू होईल असं राज्यपालांनी सांगितलं. जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा 14वा दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिनांक 19 वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र इथं संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य, महाश्रमण जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू साध्वी तसंच स्नातक उपस्थित होते. जैन धर्मानं नेहमीच शांती, अहिंसा आणि सामोपचाराचा पुरस्कार केलाय असं सांगून जैन धर्माची शिकवण आजच्या युगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे असं राज्यपालांनी सांगितलं. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्यात व आपल्या सामर्थ्याचं योग्य नियोजन करावं असं राज्यपालांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रद तसंच विद्यमानाचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला. संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असं सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावं असं मेघवाल यांनी यावेळी सांगितलं. जैन विश्वभारती विद्यापीठानं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावं असंही आवाहन केलं आहे. मनुष्य जीवनात ज्ञानाचं फार महत्त्व आहे व ज्ञाना इतकी दुसरी पवित्र गोष्ट नाही. यासाठी स्नातकांनी ज्ञानासाठी समर्पित व्हावं असं आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितलं. ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग व आळस हे मुख्य अडथळे आहेत असं सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसचे अध्यक्ष कुंदापूर वामन कामत तसंच वेद व जैन आगमशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्याशाखांमधील PhD स्नातकांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली.